नमस्कार मित्रांनो, आपण आज निघालो आहे बंगलोरला. टमटमने नाही हो, आपली गाडी घेऊन. टमटमने फक्त गाडीपर्यंतच गेलो. तिथून गाडी आपण घेतली. पहाटे 4 वाजता आपण निघालो. चांदणी चौक वाकड करत आपण आलो कात्रजच्या घाटामध्ये, बोगद्यामध्ये. बोगदा आपण पास केला आणि खेडशिवापूरच्या टोलनाक्यावरती पहाटे 5 वाजता चहा पिण्यासाठी थांबलो. चहा वगैरे घेतला आणि निघालो आपण बंगलोरसाठी. तर पुढे आल्याच्या नंतर खेडशिवापूरचा घाट तर तुम्हाला माहितीच असेल. एकदम जबरदस्त असं वातावरण होतं. थंडगार वारा, डोंगरामध्ये मस्तपैकी धुके. एकदम असं क्लायमेट खतरनाक झालं, कारण की पहिलाच पाऊस होता. आपण तिथनं तसंच निघालो. घाटबीट चढलो पूर्णपणे आणि खाली आउट ऑफ मारला. आउट ऑफ मारल्याच्या नंतर डायरेक्ट आपण आलो सागर ढाब्यावरती. त्या सागर ढाब्यावरती सकाळी 7 वाजता आपण हातपाय वगैरे तोंड वगैरे धुवून घेतलं, फ्रेश झालो आणि आपण नाश्त्यासाठी ऑर्डर केली पुरी भाजी. नेहमीच आपण इथं पुरी भाजी खातो आणि चहा पितो. चहा आणि पुरी भाजी खाऊन झाल्याच्या नंतर आपण निघालो, कारण कराडमध्ये आलं का आपल्याला ट्रॉफिक हे लागलंच. इथं ब्रिजचं काम चालू आहे. पण एक 10 ते 15 मिनिटं आपले या ट्रॉफिकमध्ये गेलेले आहेत आणि इथून पुढे नेहमीच ट्रॉफिक लागणार आहे. ट्रॉफिक कसं पास केलं आणि कोल्हापूरला आपण आलो, कारण आपल्याला गाडीमध्ये ॲडब्ल्यू टाकायचं होतं आणि गाडीला ग्रेस मारायचं होतं. तर आपलं ॲडब्ल्यू आणि ग्रेस दोन्ही बी कामं झाले आणि सरळ आपण पोचलो फौजी ढाब्यावरती दुपारी 2 वाजता जेवण करण्यासाठी. जेवण करून झाल्याच्या नंतर आपण पंपावरती हातर्कीला पोचलो संध्याकाळी 3-4 वाजता. डिझेल वगैरे टाकलं आणि संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यानमध्ये आपण पोचलो हुबळीला. हुबळीला 4 पदरी रोडचं काम चालू होतं. ट्रॉफिक वगैरे तर काही नव्हतं, पण कसं आपण हुबळी पूर्ण पास केली. तर हुबळी पास करून आपल्याला चित्रदुर्गाला पोचायला संध्याकाळ झाली. जेवण वगैरे केलं आणि चित्रदुर्गाला झोपलो आणि पहाटे 5 वाजता तिथून उठून निघालो. सकाळी 8 वाजता पोचलो आणि तिथं नाश्ता करण्यासाठी काहीच नव्हतं, म्हणून आपण अंडा आणि ब्रेड घेतलं, कारण सकाळचा नाश्ता आपल्याला अंडा ब्रेड बनवायचं होतं. जबरदस्त असं अंडा ब्रेड बनवलं, जेवण केलं आणि गाडी खाली करायला लावली. आजचा दिवस आपला इथेच संपलेला आहे. नवीन